नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. महाशिवरात्रीचा दिवस हा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान भोलेनाथ व माता पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाल्याची कथा असल्याने हा दिवस विशेष मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त महादेवांची विधिवत पूजा करतात. तसेच या दिवशी संपूर्ण दिवस भगवान भोलेनाथांसाठी उपवास व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करून जो कोणी मनोभावे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून जलाभिषेक करतो तर अशा भक्तावर भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा सदैव त्यांच्या भक्तांवर राहते. तर आपण आज या व्हिडिओमध्ये 2026 मध्ये महाशिवरात्री कधी येत आहे, तारीख कोणती आहे, तसेच पूजाविधी कोणते, मंत्र कोणता म्हणायचा आहे, महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे, तसेच उपवास कसा करावा, कोणी करावा, महाशिवरात्रीचा उपवास कसा सोडावा, त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर महाशिवरात्रीची तिथी प्रारंभ होत आहे 15 फेब्रुवारी सायंकाळी 5:04 आणि महाशिवरात्री तिथी समाप्त होत आहे 16 फेब्रुवारी सायंकाळी 5:34. उदय तिथीनुसार महाशिवरात्री 15 तारखेला साजरी केली जाणार आहे. तर महाशिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त सायंकाळी 6:11 पासून ते रात्री 9:22 असणार आहे. तसेच रात्री 9:23 पासून ते मध्यरात्री 12:34 महाशिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त असणार आहे. आता ही महाशिवरात्रीची पूजा कशी करावी, तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. शक्यतो या दिवशी पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत. त्यानंतर आपल्या घरातील देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे. आपल्या देवघरात जर शिवलिंग असेल तर त्या ठिकाणी बसून शिवलिंगाला जलाभिषेक करून त्याला भस्म लावायचं आहे, बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 1 ते 11 माळ जप करावा. शिवस्तुतीचे पठण करावे. शेवटी आरती करून भगवान भोलेनाथांना कुर्म्याचा नैवेद्य अर्पण करावा. दिवसभरात कधीही शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घ्यावे. शिवलिंगावर जलाभिषेक करावा. आता महाशिवरात्री म्हणजे काय, तर पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस. भगवान भोलेनाथ रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात आणि शिवांच्या विश्रांती घेण्याच्या या काळाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं. शिवांच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेत जातात. शिवांची समाधी अवस्था म्हणजे शिवांनी स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत, त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे. उपवास, पूजा व जागरण ही या काताची 3 अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावं. शिवरात्रीला रात्रीच्या प्रहरी 4 प्रहरी 4 पूजा कराव्या. त्यांना याम पूजा असं म्हटलं जातं. प्रत्येक याम पूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, धोत्र्याची फुलं तसेच रुद्राक्षांच्या माळा, शाळुंका शिवपिंडीवर व्हाव्यात. तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळायचं आहे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान करावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्ध्य द्यावे. शिव स्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी आणि पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कात समाप्ती करावी. शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. तसेच शिवांच्या पूजेमध्ये हळदी कुंकवाचा वापर करत नाहीत, मात्र भस्म वापरलं जातं. शिवपूजेत पांढऱ्या अक्षदा वापरायच्या आहेत. रंगीत अक्षदा वापरल्या जात नाहीत. शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले अर्पण केली जातात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घातली जाते. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणांपासून संरक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवांचा ओम नमः शिवाय या मंत्राचा नामजप जास्तीत जास्त करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्यानं इच्छित वर मिळतो. तसेच विवाहित लोकांना चांगल्या वैवाहिक जीवनाचं वरदान मिळतं. तुम्ही या महाशिवरात्रीचे जर व्रत ठेवणार असाल, उपवास करणार असाल, तर हा उपवास करताना उपवास कसा करावा, त्याचबरोबर उपवास कसा सोडावा आणि हा उपवास कोणी करावा याविषयीची माहिती जाणून घेऊया. महाशिवरात्रीच्या उपवासात काही भाविक दिवसभर शिवांची उपासना करतात, उपवास करतात, तर काही भाविक फळांचे सेवन करतात. या व्रतात फळांचे सेवन करता येते.
या महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास, अभिषेक, जप, तप, ध्यान आणि नामस्मरणाला विशेष महत्त्व असते. शिवलिंग हे निर्गुण आणि निराकार शिवतत्वाचे प्रतीक असून त्याची पूजा म्हणजेच आत्मशुद्धी आणि आत्मजागृतीचा मार्ग मानला जातो. आणि म्हणूनच महाशिवरात्रीचा उपवास ठेवताना मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवणं महत्त्वाचं असतं. काय करू नये यामध्ये खोटं बोलणं, राग, द्वेष, वादविवाद, मद्यपान, मांसाहार, तंबाखू यांचा पूर्ण त्याग करावा. नकारात्मक विचार, इतरांची निंदा आणि अहंकार टाळावा. या दिवशी संयम, शांतता आणि भक्तिभाव राखणं अत्यंत आवश्यक मानलं जातं, कारण केवळ बाह्य पूजा नव्हे तर अंतःकरणाची शुद्धी हीच खरी शिवपूजा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासात काय खावं यालाही विशेष महत्त्व आहे. उपवास करताना सात्विक आणि हलका आहार घ्यावा. फळे, दूध, दही, ताक, नारळ पाणी, केळी, सफरचंद, पपई यासारखे फळे तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर साबुदाणा, राजगिरा, वरई, शेंगदाणे, बटाटे यापासून तयार केलेले पदार्थ उपवासासाठी योग्य मानले जातात. साखर, मध, साजूक तूप या उपवासांच्या पदार्थामध्ये वापरलं जातं. मात्र या दिवशी तांदूळ, गहू, डाळी, कांदा, लसूण यासारखे पदार्थ खाणं टाळायचं आहे. त्याचबरोबर आपलं जे नेहमीचं जे वापरातलं मीठ आहे तर ते देखील या दिवशी खाणं टाळायचं आहे. उपवासाचे विशेष मीठ, ज्याला सैंधव मीठ म्हटलं जातं, तर ते मीठ या उपवासाच्या पदार्थामध्ये वापरायचं आहे. उपवास करताना अति खाणं टाळायचं आहे आणि शरीरा इतकेच आपले मनही उपवासात ठेवायचं आहे. उपवास हा केवळ अन्न त्याग नसून इंद्रिय संयम, विचारशुद्धी आणि भक्तीचा मार्ग आहे. अशा प्रकारे श्रद्धा, नियम आणि भक्तिभावाने महाशिवरात्री पाळल्यास जीवनात शांती, सकारात्मकता आणि आध्यात्मिक उन्नती साधता येते. महाशिवरात्रीचे व्रत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र व्रत मानलं जातं. त्यामुळे या दिवशी मांसाहार आणि जड अन्न खाण्यास मनाई केली आहे. शिवरात्रीच्या उपवासाच्या अन्नात कांदा आणि लसूण या तामसिक पदार्थांचा वापर करू नये. हा महाशिवरात्रीचा उपवास गरोदर महिला, मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्ती यांनी टाळायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा अत्यंत श्रद्धा, शुद्धता आणि भक्तिभावाने केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केली जातात. घरातील किंवा मंदिरातील शिवलिंग स्वच्छ करून पूजा करण्याची तयारी केली जाते. मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवणे हे या पूजेचे सर्वात महत्त्वाचे अंग मानले जाते. पूजेला सुरुवात करताना शिवलिंगावर प्रथम पाणी अर्पण केलं जातं. त्यानंतर दूध, दही, मध, तूप आणि साखर यांचा पंचामृताचा अभिषेक केला जातो. अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो. शिवाला अत्यंत प्रिय असलेली बेलपत्र 3 पानांची जोड करून अर्पण केली जातात. याशिवाय धतुरा, भस्म, फुले, अक्षदा अर्पण केली जातात. पूजेनंतर धूपदीप दाखवून आरती केली जाते. शक्य रात्रभर जागरण करून शिवनाम स्मरण, स्तोत्रपाठ आणि ध्यान केलं जातं. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये संयम, शांतता आणि भक्तिभाव यांना विशेष महत्त्व असतं. श्रद्धेने आणि नियमाने केलेली ही पूजा भगवान शिवांची कृपा प्राप्त करून घेते आणि भोलेनाथांचा कृपाशीर्वाद नेहमी आपल्या भक्तांवर राहतो आणि त्यांच्या कृपेने भक्तांच्या सर्व इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होतात. तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये महाशिवरात्री कधी आहे, त्याचबरोबर महाशिवरात्रीची भगवान भोलेनाथांची पूजाविधी कशा प्रकारे केली जाते, मंत्र कोणता म्हणायचा आहे, तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे, तसेच महाशिवरात्रीचा उपवास करताना गर्भवती स्त्रिया, आजारी व्यक्ती, लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती यांनी हा उपवास करणं टाळायचं आहे आणि भगवान भोलेनाथांची मनापासून आणि श्रद्धेने सेवा करायची आहे. तरच आपण केलेल्या भगवान भोलेनाथांच्या या व्रताचं फळ प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर उपवास करताना जे मी तुम्हाला नियम सांगितलेले आहेत, काय करावं आणि काय करू नये, कोणते पदार्थ खावे, कोणते पदार्थ खाऊ नये, कोणते पदार्थ खायचे टाळायचे आहेत, या गोष्टींचं देखील आपल्याला पालन करणं आवश्यक आहे. तरच आपण केलेल्या या व्रताचं आपल्याला फळ निश्चित मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.